नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष माहितीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण एका अशा महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयाबद्दल बोलणार आहोत, जो खोट्या FIRच्या त्रासातून आपली सुटका करू शकतो. खरं तर हा निर्णय आपल्या सगळ्यांच्या हक्कांसाठी एक महत्त्वाचं संरक्षण कवच आहे. आपल्या समाजात ना एक खूप मोठी आणि गंभीर समस्या आहे आणि ती म्हणजे खोटी फौजदारी तक्रार किंवा ज्याला आपण म्हणतो खोटा FIR. जेव्हा कोणीतरी मुद्दाम कायद्याचा गैरवापर करून एका निरपराध व्यक्तीला अडकवण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा त्याचा परिणाम फक्त त्या एका व्यक्तीवर होत नाही, तर आपल्या संपूर्ण न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी होतो. जरा एक क्षण विचार करा. जो गुन्हा तुम्ही कधी केलाच नाही, त्याबद्दल कोणीतरी तुमच्या नावावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR दाखल केला आहे. काय होईल? अचानक तुमच्या आयुष्यात भीती आणि तणावाचं एक मोठं वादळ येईल. दुर्दैवाने ही फक्त कल्पना नाहीये. आपल्या देशातल्या अनेक निर्दोष नागरिकांसाठी हे एक रोजचं कटू वास्तव आहे. एक गोष्ट आपण सगळ्यांनी अगदी पक्की लक्षात ठेवली पाहिजे. FIR दाखल झाला म्हणजे कोणी गुन्हेगार ठरत नाही, अजिबात नाही. FIR म्हणजे फक्त पोलीस तपासाची एक अधिकृत सुरुवात. ही फक्त पहिली पायरी आहे, जी पोलिसांना सांगते की आता तुम्ही या प्रकरणाचा तपास सुरू करू शकता. बस इतकंच. खोट्या FIRमुळे होणारं नुकसान हे फक्त कोर्ट कचेरीपुरतं मर्यादित नाहीये. विचार करा, यामुळे किती प्रचंड मानसिक त्रास होतो, समाजात नाहक बदनामी होते आणि आपल्या आयुष्यातला कितीतरी मौल्यवान वेळ वाया जातो. आणि इतकंच नाही, तर आपल्या पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणेचा वेळही अशा खोट्या प्रकरणांमध्ये अडकून पडतो. तोच वेळ खऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी वापरला जाऊ शकला असता, नाही का? आता ह्याच समस्येचं गांभीर्य ओळखून अलाहाबाद उच्च न्यायालयाला काही अत्यंत महत्त्वाचे निर्देश द्यावे लागले. चला, आपण तेच प्रकरण पाहूया, ज्यामुळे हा इतका मोठा आणि सकारात्मक बदल घडला. या प्रकरणाचं नाव आहे उम्मे फरवा विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य. या प्रकरणाचा प्रवास पाहिला की सगळी परिस्थिती अगदी स्पष्ट होईल. एका पतीने आपल्या पत्नीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनेक महिने तपास केला, खूप चौकशी केली, पण त्यांच्या हातात काहीच लागलं नाही. एकही पुरावा सापडला नाही. शेवटी त्यांना हे प्रकरण बंद करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरला नाही. जेव्हा पोलीस फायनल रिपोर्ट किंवा क्लोजर रिपोर्ट कोर्टात सादर करतात, तेव्हा त्याचा एकच सरळ आणि सोपा अर्थ असतो: पोलिसांनी तपास पूर्ण केला आहे आणि त्यांच्या मते तक्रारीमध्ये काहीही तथ्य नाही. म्हणजे ज्या आरोपांवरून तपास सुरू झाला त्यासाठी कोणताही पुरावा मिळालेला नाही. आणि मग ह्या प्रकरणानंतर न्यायालयाने जे काही शक्तिशाली निर्देश दिले आहेत, ते कायद्याचा गैरवापर थांबवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे निर्देश म्हणजे खोट्या तक्रारदारांसाठी एक मोठी धोक्याची घंटाच आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात आली. ती म्हणजे लोक वैयक्तिक सूड उगवण्यासाठी FIRचा हत्यार म्हणून वापर करत आहेत. न्यायालयाने म्हटलं की हा ट्रेंड खूप धोकादायक आहे आणि तो आपल्या न्यायव्यवस्थेचा पायाच पोखरतोय. न्यायालयाचा संदेश अगदी स्पष्ट आणि कडक होता. जे कायद्याचं शस्त्र म्हणून वापर करू पाहतात त्यांना जबाबदार धरलंच पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी. न्यायालयाने एक नवीन, बंधनकारक अशी प्रक्रिया तयार केली आहे, जी 3 सोप्या पायऱ्यांमध्ये काम करते. पहिली पायरी: पोलिसांचा तपास पूर्ण होतो आणि हे सिद्ध होतं की FIR खोटा होता. दुसरी पायरी: आता तपास अधिकारी स्वतः त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करतील ज्याने ही खोटी तक्रार दिली होती. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी: दंडाधिकारी तोपर्यंत हे प्रकरण बंद करणार नाहीत जोपर्यंत खोट्या तक्रारदारावर कारवाईची ही लेखी तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे आता खोटा FIR दाखल करण्याचे परिणाम खूप गंभीर असणार आहेत. बरं, न्यायालयाचा हा निर्णय काही हवेत दिलेला नाहीये. तो आपल्या नवीन कायद्यावर, म्हणजेच भारतीय न्याय संहिता यातील काही विशिष्ट कलमांवर आधारित आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी पूर्वीच्या भारतीय दंड संहिता म्हणजेच IPCची जागा आता ह्या नवीन कायद्याने घेतली आहे. चला तर मग ह्यातली संबंधित कलमं समजून घेऊया. आता ह्या कलमाकडे विशेष लक्ष द्या. कलम 212. हे कलम थेट सरकारी अधिकाऱ्याला, विशेषतः पोलिसांना, जाणीवपूर्वक खोटी माहिती देण्याबद्दल आहे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे स्पष्ट करतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर पोलिसांना मुद्दाम खोटी माहिती देऊन त्यांचा वेळ वाया घालवणे आणि तपासाला चुकीच्या दिशेने घेऊन जाणे हा आता एक गुन्हा आहे.
आणि यासाठी 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड अशी कठोर शिक्षा होऊ शकते. यानंतरचा कलम 217 हे आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतं आणि तो म्हणजे तुमचा हेतू. कायद्याचा वापर केवळ खोटं बोलण्यासाठी नाही तर मुद्दाम दुसऱ्याला छळण्यासाठी करणं हा एक वेगळा आणि गंभीर गुन्हा मानला गेलाय. हे कलम खास त्या लोकांसाठी आहे जे दुसऱ्याला त्रास देण्याचा किंवा छळण्याच्या दुष्ट हेतूने FIR दाखल करतात. यातून कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांना चांगलाच धडा मिळणार आहे. तर या सगळ्या कायदेशीर बदलांचा आणि न्यायालयाच्या निर्देशांचा आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर नक्की काय परिणाम होणार आहे? चला तेच आता सविस्तर पाहूया. आपल्याकडे एक खूप मोठा गैरसमज आहे की ज्याच्यावर FIR दाखल झाला तो गुन्हेगारच असतो. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. सत्य हे आहे की FIR ही सत्य शोधण्याच्या लांबलचक प्रक्रियेची केवळ पहिली पायरी आहे. तो काही अंतिम निकाल नाही. आणि दुसरा गैरसमज तर त्याहूनही जास्त धोकादायक आहे की सूड घेण्यासाठी कोणावरही FIR दाखल करता येतो. पण आता हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. या नव्या नियमांमुळे जर तुमची तक्रार खोटी ठरली तर कारवाई तुमच्यावरच होणार हे आता निश्चित आहे. या निर्णयाचे फायदे खरंच खूप मोठे आहेत. हे निर्दोष लोकांसाठी एका मजबूत ढालीसारखं काम करेल. यामुळे पोलीस यंत्रणेचा गैरवापर थांबेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणखी वाढेल. हा निर्णय आपल्याला नक्कीच सक्षम करतो, पण प्रत्येक शक्तीसोबत एक जबाबदारी सुद्धा येतेच. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कायदा हा न्यायासाठी आहे, वैयक्तिक भांडणं किंवा सूड घेण्यासाठी नाही. कोणतीही तक्रार करण्यापूर्वी सगळे तथ्य तपासा, गरज वाटल्यास कायदेशीर सल्ला घ्या आणि नेहमी न्याय प्रक्रियेचा आदर करा. हा निर्णय आपल्याला एका खूप शक्तिशाली विचारासोबत सोडून जातो. आपल्या संपूर्ण न्यायव्यवस्थेला अधिक मजबूत, पारदर्शक आणि जबाबदार बनवण्याच्या दिशेने हे खरंच एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे. शेवटी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, कायद्याची माहिती असणं आणि त्याचा योग्य वापर करणं हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. या महत्त्वाच्या विषयावर माहिती मिळवण्यासाठी वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.